नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत. या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमचे अभिप्राय, तुमची अनमोल मते, तुम्हाला कादंबरी कशी वाटली, तुम्हाला वाचन कसे वाटते ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरीच्या पुढील भागाच्या वाचनाला सुरुवात करूयात. डॉक्टर आंबेडकरांनी दलित समाजामध्ये स्वाभिमानाचे जे स्फुल्लिंग चेतवले त्या अस्मितेचे प्रतीक म्हणजे आमचे दादा. ते स्वतः तर निर्भय झालेच, पण आम्हा भावंडांमध्ये त्यांनी निर्भयतेची बीजे पेरली. त्या बाबतीत पोकळ उपदेश करण्यावर त्यांनी कधीच समाधान मानले नाही, तर तशी कृती करून दाखवण्यावर त्यांचा भर राहिला. मला आठवते, एकदा कसल्याशा कामासाठी दादांबरोबर एका रेशनिंग ऑफिसमध्ये मी गेलो होतो. कुठला असा परवाना काढायचा होता. आम्हाला बाजूच्या एका सेक्शनमध्ये पाठवण्यात आले. तिथे 2 कारकून बसलेले होते, एक तरुण एक तरुणी. दादा आणि मी त्यांच्या टेबलाजवळ जाऊन उभे राहिलो. जनतेच्या त्या सेवकांना इतरांकडे लक्ष देण्याचे भान नव्हते. गुलुगुलू गुजगोष्टी चालल्या होत्या आणि टेबलाखाली त्यांचे पाय एकमेकांशी लढीवाळ चाळ करीत होत्या. दादा 5-1 मिनिट थांबले. त्यांनी खाकरून पाहिले. त्यातल्या त्याने वर पाहिले, मात्र या धोतर टोपीवाल्या माणसाकडे लक्ष देण्याची त्याला गरज भासली नाही. दादा तिथून तरातरा निघाले. जवळच असलेल्या अधिकाराच्या केबिनसमोर जाऊन उभे राहिले आणि समस्त ऑफिसला ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाले, "काय हो साहेब, तुमच्या ऑफिसमध्ये काय नुसती गाढवं भरली आहेत काय?" साहेब चापापलाच. ताडकन उठून बाहेर आला. म्हणाला, काय काय बोलताय काय तुम्ही?" मग दादांनी खणखणीत आवाजात घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यावेळी त्या कारकून मंडळींचे झालेले चेहरे मी कदापि विसरू शकणार नाही. अर्थात साहेबांनी स्वतः लक्ष घालून आमचे काम तत्काळ करून दिले हे वेगळे सांगायला नको. आम्ही त्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर दादा म्हणाले, "छोटू मियाँ, किसी को डरने का नहीं क्या? आपण क्या किसी के बाप का खाता है?" पुन्हा कोणाच्या तरी बापावर त्यांची गाडी घसरली. आता प्रात्यक्षिकासहित दिलेली अशी शिकवण कोण विसरणे शक्य आहे? मी माध्यमिक शाळेत असताना दादा हार्बर लाईनवर रेलरोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला लागून बॉम्बे फोर्ट ट्रस्टची जी केबिन आहे तिथे केबिनमन होते. त्या केबिनवर ते अनेक वर्षे होते. त्यांनी आजूबाजूला असंख्य फुलझाडे फळझाडे लावली होती, जोपासली होती. कधीकधी मी त्यांचे दुपारचे जेवण घेऊन जात असे. त्यावेळेचा एक प्रसंग आठवतो. त्यावेळी पॉकेट मनी वगैरे लाड नसायचे. त्यामुळे कधीकधी वडाळा ते रे रोड असे एकाच बाजूचे तिकीट काढून परतीच्या प्रवासाचे भाडे विना तिकीट प्रवास करून मी खाऊसाठी वाचवत असे. एकदा मी असाच डबा घेऊन गेलो. त्यांना संशय आला असावा. त्यांनी विचारले, "तिकीट कुठे?" मी तिकीट दाखवल्यावर त्यांनी रिटर्न तिकीट का काढले नाहीस याची चौकशी केली. मी म्हटले, "आता जाताना काढणार आहे." डबा ठेवून मी प्लॅटफॉर्मवर आलो आणि ते केबिनमधून पाहत असणार हे लक्षात घेऊन तिकीट ऑफिसच्या दिशेने चालू लागलो. त्यांच्या दृष्टिक्षेपाबाहेर पोहोचल्याची खात्री झाल्यावर पटकन रुळावर उडी मारून मी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर चढलो आणि वडाळ्याला जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो. जेमतेम 2 मिनिटं झाले असतील आणि अहो आश्चर्यम, कोठून कोणास ठाऊक, पण दादा माझ्या शेजारी अवतरले. म्हणाले, "तिकीट दाखव." मी ओशाळवाना हसून दात दाखवले. तिकीट काढून देऊन मला त्यांनी घरी पाठवले. त्या दिवशी कामाहून घरी परतल्यावर माझी पाठ जी सडकून काढण्यात आली त्याची आठवण झाली तरी आजही माझ्या पाठीचे स्नायू ताठरतात. आम्ही एकूण 6 भावंडे.
आम्हा भावंडांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत ज्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरामध्ये झाले, जिथे आम्ही वाढलो तिथल्या इतर मुलामुलींप्रमाणेच गेले. फरक एवढाच की आमच्याकडे दादा होते. दादांमुळे आमच्या घरात सदैव अभ्यासाचे वातावरण असे. रेल्वे कॉलनीतील आमच्या छोट्याशा घराच्या ओपन गॅलरीमध्ये टेबल खुर्ची टाकून भाऊ रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत असे. त्याच्या टेबल लॅम्पचा उजेड खूप दूरून सुद्धा दिसत असे. ते पाहून दादांच्या बरोबरच्या इतर पालकांनी आपापल्या मुलामुलींसाठी नियम घालून दिला होता की जोपर्यंत जाधवांच्या घरचा दिवा विझवला जात नाही तोपर्यंत तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. मी SSC 1969 साली झालो. त्यावेळी मला मिळालेले मार्क पाहून दादा अतिशय आनंदाने हरकून गेले. इतर विषयांमधल्या प्रावीण्यापेक्षा संस्कृतमध्ये मला मिळालेले गुण आणि त्यामुळे देण्यात आलेले पारितोषिक त्यांना फार मोलाचे वाटले. देवांची भाषा म्हणून बामण लोकांनी आपल्याला ही भाषा शिकू दिली नाही, आता पहा म्हणावं, असे म्हणून माझ्या पाठीत भले शाबासचा दणका भेटला. दादांचा आत्मविश्वास खूपच दांडगा. मला पुरेशी लांबलचक काठी आणून द्याल तर मी हा पृथ्वीचा गोल उलथवून टाकील, असे म्हणणाऱ्या आर्किमिडीजसारखा. दादा बुद्धिप्रामाण्यवादी होते, प्रयत्नवादी होते आणि कोणत्याही अंधश्रद्धेला न जुमानणारे होते. माझा भाऊ सुधाकर एकदा खूप आजारी पडला. डॉक्टरांचे उपचार झाले पण गुण येईना. त्याचा पाय वाळून जाईल की काय अशी चिंता सर्वांना वाटत होती. शेवटी आमची आजी आणि आई या दोघींनी मिळून त्याला एखाद्या भक्ताला दाखवण्याचे ठरवले. त्या प्रकाराला दादांची संमती मिळणे अशक्य होते. हे लक्षात घेऊन दादा घरी नसताना एका देवऋषाला आमच्या घरी पाचारण करण्यात आले. देवऋषाने पूजेचे सर्व साहित्य मांडले आणि सुधाकरला घेऊन बाईला समोर बसवण्यात आले. पूजा संपल्यावर त्या भक्ताच्या अंगात आले आणि तो घुमू लागला. अचानक दादा अनपेक्षितपणे घरी आले. आपल्या घरात चाललेला तो सर्व प्रकार पाहून ते क्षणभर स्तंभित झाले. पण पुढच्या क्षणी राग अनावर होऊन ते पुढे सरसावले आणि त्यांनी घुमणाऱ्या त्या भक्ताच्या एक सणसणीत थोबाडीत ठेवून दिली. भक्ताच्या अंगात आलेली देवी खाडकन उतरली आणि तो पूजेचे सर्व साहित्य तिथेच टाकून जीवाच्या आकांताने पळून गेला. माझी आई घाबरून थरथरत उभी राहिली. दादा आता तिला देखील मारतात की काय अशी आम्हा भावंडांना भीती वाटली, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी कडक शब्दात आजीची आणि माझ्या आईची कान उघडणी केली आणि मुलांसाठी डॉक्टरचाच इलाज करावा हे बजावले. दादा कट्टर निरीश्वरवादी. ते कधी देवळात गेले नाहीत की त्यांनी पूजा आरती केली नाही. त्यांनी देवासारखे मानले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेबांवर त्यांची नितांत भक्ती होती, श्रद्धा होती. म्हणूनच बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानले त्या महात्मा फुल्यांवरही त्यांची भक्ती होती. महात्मा फुल्यांचा वेश हा त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय शेतकऱ्याचा प्रातिनिधिक वेश वाटे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उद्धारासाठी जे कार्य केले, सनातन धर्माचा प्रखर विरोध मोडून ज्या प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, त्याचे त्यांना अपार कौतुक होते. ते 1930 साली नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात रेल्वेतील नोकरी सोडून सामील झाले होते. ते केवळ मंदिर प्रवेशासाठी किंवा रामाच्या दर्शनासाठी नव्हे, तर त्यानिमित्ताने रोज बाबासाहेबांचे दर्शन होईल, त्यांच्या जवळपास फिरकता येईल, त्यांचे 2 शब्द कानावर पडतील ह्या भावनेने. त्याशिवाय बाबासाहेबांवर सवर्णांचा हल्ला होईल ही काळजी होतीच. साहजिकच आपला प्रतिकारही तेवढा जबर असला पाहिजे, म्हणून तालमीतील आपल्या सहकाऱ्यांसह ते नाशिकमध्ये राहिले. बाबासाहेबांच्या खालोखाल दादांना आदर होता तो कर्मवीर दादासाहेब गायकवाडांबद्दल. दादासाहेब नाशिकचे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे, माणसे जोडण्याची जबरदस्त ताकद असलेले, गोरगरीब आणि अडाणी बांधवांबरोबर साधेपणाने राहणारे, कोणत्याही खेळात कोणाकडेही जेवण्याची अपेक्षा न ठेवता आपल्या कोटच्या खिशात ठेवलेला गूळ व शेंगदाणे खाऊन दिवस काढलेले दादासाहेब त्यांना खरोखर जनसामान्यांचे नेते वाटत. बाबासाहेबांचे नाशिक व महाड हे दोन्ही सत्याग्रह यशस्वी झाले ते केवळ दादासाहेब गायकवाडांमुळेच, असे दादांचे ठाम मत होते.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू असताना शिवाजी पार्कवर आचार्य अत्रे, SM जोशी, कॉम्प्रेड डांगे, नाना पाटील हे सर्व रथी महारथी बोलल्यानंतर दादासाहेबांचे भाषण झाले. तेवढे उत्तम भाषण आपण आयुष्यात पुन्हा कधी ऐकले नाही, असे दादा अभिमानाने सांगत असत. पण ते सांगताना आता आपल्याला कोणी नेता राहिला नाही याची त्यांना वाटणारी खंतही सतत जाणवत असे. दादांनी गुरु, बाबा, महंत अशा लोकांना कधी थारा दिला नाही. ते सर्व गुरुबुवांना ढोंगी बाबा म्हणत असत. संत गाडगे महाराजांवर मात्र त्यांचा विश्वास होता. त्यांनी गाडगे महाराजांना जवळून पाहिले होते, त्यांचे विचार ऐकले होते. देवाला नवस करू नका आणि केले असतील तर फेडू नका, ही गाडगे महाराजांची शिकवण समाजातील अंधश्रद्धा दूर करू शकेल, ज्ञानाचा प्रकाश देऊ शकेल असे त्यांना वाटे. गाडगे महाराजांबद्दल त्यांनी सांगितलेली एक मजेदार आठवण आहे. आमच्या समाजातील त्या काळात उच्च शिक्षण घेऊन मोठ्या सरकारी पदावर नोकरीत असलेले एक अधिकारी मलबार हिलवर राहावयास गेले. गृहप्रवेश समारंभासाठी त्यांनी गाडगे महाराजांना बोलवले होते. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर आमच्या अधिकारी महोदयांनी मोठ्या ऐटीत गाडगे महाराजांना विचारले, बाबा, आहे की नाही मी पहिलाच महार मलबार हिलवर राहणारा? त्यावेळी गाडगे महाराज म्हणाले, ते बरोबर आहे, पण जर तो तुझा बाप बाबासाहेब आंबेडकर परळच्या सिमेंट चाळीत राहिला नसता तर तू या मलबार हिलवर कधी पोचूच शकला असता का? स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. सावरकरांचे साहित्य, कविता वगैरे त्यांनी कधी वाचले नव्हते, पण ते त्यांना एक वीरपुरुष म्हणून मानत असत. सावरकरांनी भरसमुद्रात बोटीतून मारलेली उडी व पोहून गाठलेला पलीकडचा किनारा ही गोष्ट जणू काही आम्हा भावंडांना माहीतच नाही अशा थाटात ते पुन्हा पुन्हा सांगत असत. त्यांना कोणतीही धाडसी गोष्ट आवडत असे. ते एक धाडसी नेता म्हणून सावरकरांना मानत असत. राव बहादूर CK बोले, सुरबानाना टिपणीस, आचार्य दोंदे हे लोक दलित समाजातील नसताना देखील त्यांनी आंबेडकरी चळवळीत किती हिरहिरीने भाग घेतला होता हे दादा आवर्जून सांगत असत. त्या पार्श्वभूमीवर नंतर रिपब्लिकन पक्षात दलित चळवळीत झालेली फाटाफूट त्यांना विषण्ण करत असे. कॉम्रेड डांगे यांनी मुंबई कामगार चळवळ चालू केली आणि कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला, म्हणून त्यांना डांग्यांबद्दल आदर होता. त्यातून कॉम्रेड डांगे हे मूळचे देवलाळीचे म्हणजेच पर्यायाने नाशिकचेच, म्हणून अभिमान होता. पण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र कामगार पक्षाचे काम करणारे मडके बुवा, दायविलकर बुवा, जगन्नाथ भातनकर व देवरुखकर ह्या लोकांनी मुंबईतील कामगार चळवळीची मुळे रोवली हे ते आग्रहाने सांगत. अलीकडच्या काळात डॉक्टर काळे, डॉक्टर शांती पटेल, मनोहर कोतवाल, जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे असे त्यांचे मत होते. बॉम्बे फोर्ट ट्रस्टमध्ये दादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. ज्यावेळी श्री नाडकर्णी हे पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून आले व त्यांना समजले की आपल्या एक कामगाराचा मुलगा IAS मध्ये आहे, त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी दादांना भेटव्यास बोलावले. योगायोग असा की त्यावेळी ज्येष्ठ बंधू JD परभणीला जिल्हा कलेक्टर होते आणि नाडकर्णी ज्यावेळी इंग्लंडहून ICS होऊन आले होते त्यावेळी त्यांची पहिली नेमणूक परभणीचे कलेक्टर म्हणूनच झाली होती. चेअरमनला भेटायला जायचे म्हणून दादांनी माझ्या एका भावाला दिनेशला बरोबर घेतले होते. चेअरमनच्या कक्षात ते त्याआधी कधीच गेले नव्हते. दिनेशसुद्धा एवढा शानदार प्रशस्त अधिकारी कक्ष पहिल्यांदाच पाहत होता. नाडकर्णी साहेबांनी बसा म्हणण्याचा अवकाश की दिनेश ताबडतोब समोरच्या खुर्चीवर बसला, पण दादा बसायला तयार नव्हते. नाडकर्णी साहेब त्यांना पुन्हा पुन्हा बसा बसा म्हणत होते, पण ते उभेच. वरिष्ठांसमोर बसणे म्हणजे वरिष्ठांचा अवमान करण्यासारखे आहे असे त्यांना वाटे. शेवटी नाडकर्णी साहेब म्हणाले, तुम्ही बसणार नसाल तर मलाही उभा राहून तुमच्याशी बोलावं लागेल. मग मात्र ते अवघडून बसले. BPTच्या इतिहासात आजपर्यंत कोणाही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा मुलगा ISS झालेला नाही. तुमच्या मुलानं ही कर्तबगारी गाजवली याचा मला आनंद व अभिमान वाटतो. तुमच्यासारख्याचे आशीर्वाद आहेत.
बाबासाहेबाची पुण्याई आहे. तुमच्या मुलाला तुम्हीच घडवलं, शिक्षणासाठी उत्तेजन दिलं. त्यांच्या यशात तुमचा मोठा वाटा आहे. BPTमधील इतर कामगार व अधिकारी या सर्वांना हे एक उदाहरण ठरावं म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार करतो आहे. तुम्ही या वेळेला माझ्यासाठी काय करू शकणार? मला वरची जागा तर देऊ शकणार नाही, कारण माझं तेवढं शिक्षण नाही. त्याच्यावरही तुमची वरची जागा दिली तर मी काय काम करू शकणार नाही. जर तुम्हाला नोकरीत 1 वर्षाची मुदत वाढवून मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? त्यापेक्षा साहेब, ज्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं नसेल आणि बापाच्या रिटायर होण्यामुळं ते पुढे होऊ शकणार नसेल, तर अशा एखाद्या कामगाराला एखादं वर्ष वाढवून द्या. माझ्यापेक्षा दुसऱ्या गरजवंताची गरज पुरी करा. नाडकर्णी साहेब अवाक झाले. त्यांनी हात पुढे करून दादांशी हस्तोलंघन केले व म्हणाले, तुम्ही मनानेही मोठे आहात. दादा BPTच्या रेल्वे विभागात काम करत होते. त्यावेळी बापट नावाचे रेल्वे मॅनेजर होते. ते नंतर कांडला पोर्ट ट्रस्टमध्ये चेअरमन झाले. बापट कुशाग्र बुद्धीचे, अतिशय दरारा असलेले व दिसायलाही देखणे. त्यांच्या आवाजातच त्यांचा अधिकार जाणवत असे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना समोरचा कनिष्ठ अधिकारी घाबरून जात असे. हे बापटसाहेब रेल्वे मॅनेजर असताना एकदा अचानक दादांच्या केबिनमध्ये घुसले. दादांनी त्यांना आधी कधीच पाहिले नव्हते. दादा रागावले. त्यांनी त्यांना ताबडतोब बाहेर जाण्यास सांगितले. माझी परवानगी घेतल्याबिगर तुम्ही माझ्या केबिनमध्ये आलातच कसं? बापटांनी बाहेर जाऊन मी आत येऊ शकतो का असे विचारल्यावरच दादांनी त्यांना आत येऊ दिले. बापटांनी स्वतःची ओळख करून दिल्यावर दादा वरमले. पण बापटसाहेब मात्र खुश झाले. त्यांनाही जाब विचारणारा कामगार आहे या जाणीवेने ते सुखावले व तसे त्यांनी बोलूनही दाखवले. शिस्तप्रिय माणसाला शिस्तप्रिय माणसे आवडतात. बापट साहेबांनी त्यानंतर एकदा दादांना घरी बोलावले. त्यावेळी बापट कुलाब्याला राहत होते. कुणाच्या घरी जाताना रिकामा हाताने जाऊ नये म्हणून दादांनी थोडी द्राक्ष बरोबर नेली होती. बापट व त्यांच्या लेखिका कला समीक्षक पत्नी ललिता बापट दोघेच घरी होते. दादांनी नेलेला खाऊ पाहून दोघेही भारावून गेले. कित्येक वर्षात एवढ्या प्रेमाने कोण्या वडीलधाऱ्या माणसाने आम्हाला खाऊ आणला नव्हता, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यानंतर आपापसातले वरिष्ठ व कनिष्ठ हे नाते विसरून तिघेही कौटुंबिक गप्पांमध्ये रंगून गेले. सौ बापटांनी घरात गाऊन घातला होता. दादा जुन्या मताचे असल्यामुळे त्यांना ते खटकत होते. त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. सौ बापटांनी सुद्धा जणू काही आपल्या सासऱ्यांची आज्ञा आहे असे समजून त्यानंतर दादांसमोर कधीही गाऊन न घालून मनाचा मोठेपणा दाखवला. दादांना गायन वादनाची आवड होती. बालगंधर्वांचे गाणे रंगमंचावर ऐकायला मिळाले नाही याचा त्यांना विषाद वाटत होता. त्या काळी दलित समाजातील लोकांना तिकीट काढून सुद्धा थिएटरमध्ये प्रवेश मिळत नसे. आमच्या गावचे सोपानबुवा जाधव हे नेहमी स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे घालणारे व अतिशय सुरेल आवाजात गाणारे. माननीय दीनानाथ मंगेशकरांचे परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला हे गीत ते छान गात असत. त्यामुळे त्या काळात आमच्या गावात सर्वांना ते एकच गाणे माहीत होते. तमाशातील व इतर लोकगीतांशिवाय नाट्यसंगीतातील एवढे एकच गाणे गाणारे सोपानबुवा दादांना आदरणीय होते. आमचे दुसरे एक नातेवाईक शाहीर घेडगे यांचे जलसा पथक होते. जलसा पथक म्हणजे तमाशाचीच प्रकृती असते, पण निव्वळ करमणुकीच्या आहारी न जाता लोकशिक्षण करणारे व त्यातही प्रामुख्याने बाबासाहेबांची चळवळ करमणुकीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे एक प्रभावी माध्यम होते. शाहीर घेडगे यांचा आवाज भरदार व काव्यरचनेतही शब्दांतून नेमका आशय व्यक्त करण्याचे कसब. त्यांचे एक गाणे त्या काळी लोकप्रिय झाले होते, अर्थात दलित जनतेच्याच. त्यांचे शब्द होते, महाराची पोरं बिट्ट्या लई हुशार, गुडशे तोडायला लई हुशार. हे गाणे स्वतः बाबासाहेबांनी ऐकले व हसून हसून त्यांची मुरकुंडी वळली होती. हे सांगताना दादा दिलखुलास हसत असत व शाहीर घेडग्यांबद्दल अभिमानाने त्यांची छाती फुगत असे.
त्या काळी सर्व दलित समाजावर प्रभाव टाकणारे नाशिकचे शाहीर वामनराव कर्डक यांनी लिहिलेल्या गीतांमुळे बाबासाहेबांच्या चळवळीचा नेमका अर्थ आमच्या अडाणी स्त्रियांपर्यंत पोहोचला असे दादांना वाटत होते. जे काम 10 पुढारी आपल्या 100 भाषणांनी करू शकत नव्हते ते काम वामन कर्डक एकेका गीतातून करत होते. हे वामन कर्डक शेवटपर्यंत झोपडीवजा घरात राहत याची विलक्षण खंत दादांना वाटत असे. शाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख हे दोघेही त्यांना आवडत असत. तमाशाला ते गंमत असेही म्हणायचे. भाऊ बापू मांग नारायण गावकर व शिवा संभा कौलापूरकर उर्फ काळूबाळू हेही त्यांच्या आवडीचे होते. दादांची शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांना जलसा व तमाशा आवडणे स्वाभाविक होते. मात्र पंडित भीमसेन जोशी व गुलाम अली यांचे गायनसुद्धा ते मन लावून ऐकत असत. सितारादेवी हा त्यांचा वीक पॉईंट होता. सितारादेवींचे नृत्य पाहत असताना दादांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हा एक विलक्षण अनुभव असायचा. पुढच्या जन्मी मी सितारादेवी बरोबर लग्न करणार असे ते गमतीनं म्हणायचे. दादा 1970 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर लवकरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेस ते विड्या ओढत असत. डॉक्टरांनी त्यांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला. 40 बरस के दोस्त को ऐसे कैसे छोड़ सकते या सबबीवर त्यांनी तो धुडकावून लावला. मग डॉक्टरांनी सल्ला दिला, त्यांना विड्याऐवजी कमीत कमी चांगल्या प्रतीचे सिगारेट तरी ओढायला द्या. झाले. लगेच मोठा भाऊ 555 स्टेट एक्सप्रेसची पाकिटे घेऊन आला. तर मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर व माझ्या वाचनावर सतत असू द्यात. धन्यवाद.